हाय एव्हरीवन आणि हॅपी मंडे सगळ्यांना. सो येस, काल मी जे केलं होतं माझ्या बलूनला क्राफ्टिंग, ते अजून मी ते फोडलेलं नाहीये बलून आतलं. मी म्हटलं अजून एक दिवस याला छान अजून रेस्ट देऊया ड्राय होण्याकरता. सो लेट्स सी, उद्या आपण ह्याचा करूया, बलून फोडूया. आणि येस, आज माझ्या घराच्या समोर एक लेडीज आली होती, जे असे पैसे वगैरे मागतात आणि तिच्या कड्यावर जेमतेम साधारण 8 ते 9 महिन्याचं बाळ होतं. अ, तर मी त्याला पैसे वगैरे दिले आणि जशी मी मागे फिरली, तर तिने मला सांगितलं, "ताई तेल दे." तर मला प्रश्न पडला, की हिला तेल कशाला हवंय? आता ते तेल पण म्हणजे काय खाद्यतेल आहे, की दुसरं डोक्याला लावायचं तेल? सो तिने मला इशारा केला, की मला माझ्या बाळाला केसाला लावायला तेल दे. आणि आज मुळात मीही तेलच लावून बसलेली होती आणि थंडीमध्ये खरं तर तेल जास्त गोठतं. सो जेव्हा मी स्वतःसाठी चहा ठेवला होता, तेव्हाच मी एका वाटीमध्ये तेल घेऊन ते डबल बॉइलिंग केलं आणि ती तेलाची बॉटल मी तिथेच ठेवली होती. सो मी ती तेलाची बॉटल घेतली, त्या बाळाच्या डोक्यावर 2-3 ड्रॉप्स ओतले. तोपर्यंत ते बाळ काहीच रिएक्ट नाही झालं हां. आणि नंतर त्याची आई जशी ती त्याची टाळू भरत होती, ते सगळं झालं आणि ते बाळ माझ्याकडे बघून इतकं काही खुदकन हसलं, की मला माहीत नाही की त्याला कसला आनंद झाला असणार. आणि खरं तर आपण कधी-कधी खूप सेन्सिटिव्ह असतो आणि मी तर या बाबतीमध्ये खूप जास्त इमोशनल, फूल सेन्सिटिव्ह. तर मला 2 मिनिटं ना मी चकित झाले, की हे बाळ का हसतंय? नो डाउट की ते फार निरागस होतं. त्याचं ते हसू बघून मलाही 2 मिनिटं हसायला आलं, की काय म्हणजे ह्याला काय आनंद मिळाला असेल आणि ह्याला नेमकं कळलं, की ह्याला ते तेल त्याची आई लावते वगैरे. खूप सुंदर असं एक तो बोलतात ना, माझ्यासाठी ते 5-10 मिनिटं खूप वेगळे होते आज सकाळी. आय डोंट नो, पण येस, काही-काही माणसांना आपल्याकडे काही मोठ्या गोष्टी नाही मागत. एक छोटीशी गोष्ट मागितली आणि त्या छोट्याशा गोष्टीतून त्याला झालेला आनंद हा शब्दात नाही मांडता येत. तो फक्त आणि फक्त डोळ्यात साठवता येतो.